आरटीआ काढत असल्यामुळे आरटीआतली जी माहिती मला मिळाली तर त्याच्यामध्ये जी माहिती आली ती 38,000 या लोकांना सापडली, त्यात लहान मुलं जास्त आहेत. काका, नागपुरात भटक्या कुत्र्यांचा हल्ला येता जाता गाड्यांवर होत आहे, याविषयी तुम्ही काय सांगाल? बऱ्याचशा ठिकाणी होतो, जिथे कुत्र्यांची टोळी वगैरे राहिली तिथे जास्त होतात. एकामागे एक धावतात, ॲटोवर सुद्धा धावतात. रॅबीज जर विचार केला तर जगामध्ये जवळपास 60,000 मृत्यू दरवर्षी होतात. नागपूरमध्ये मोकाट कुत्र्यांचा त्रास थरकाप उडविणारा आहे. गेल्या 4.5 वर्षात तब्बल 38,710 नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतलेला आहे. 3 वर्षीय चिमुकलीचा मृत्यूही झाला. वाढत्या घटनेमुळे लहान मुलांची, नागरिकांची सुरक्षा धोक्यात आलेली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आजच्या रिपोर्टमध्ये वाढती आकडेवारी जाणून घेऊया. नागपुरात भटके कुत्रे हल्ला करत आहे, याविषयी तुम्ही काय सांगाल? गेल्या 5 वर्षापासून मी बघतोय, मी आरटीआ काढत असल्यामुळे आरटीआतली जी माहिती मला मिळाली तर त्याच्यामध्ये जी माहिती आली ती 38,000 या लोकांना चावलेलं आहे, त्यात लहान मुलं जास्ती आहेत. आणि इतके भटके कुत्रे झालेले आहेत की ते सतत लहान मुलांना, मोठ्यांना चावत आहेत आणि अत्यंत त्रासदायक ते झालेलं आहे. कारण नागपूर शहरामध्ये आत्तापर्यंत इतके कुत्रे नव्हते. जे कुत्रे आहेत ते भटके आहेत आणि ते भटके कुत्रे इथे रात्रीच्या वेळेला जास्ती त्रास देतात. NMCने याच्यावर कारवाई करावी आणि मुख्य म्हणजे त्याच्यासाठी जी सोय केली असेल कॉर्पोरेशननी त्या ठिकाणी घेऊन जावे. नसबंदी विषयी तुम्ही काय सांगाल? नागपुरामध्ये 1 लाख कुत्री आहे असं मनपाचं म्हणणं आहे. 1 लाख हे ऍक्च्युअली रेकॉर्डवर आले त्याच्यापेक्षा जास्ती आहे. आणि हे जे कुत्रे आहेत ज्यांच्यावर नसबंदी केली नाही म्हणून इतके वाढले आहेत. तर म्हणून हे जे नसबंदी आहे ही आवश्यक आहे असं मला वाटतं. ट्रीटमेंट करण्यासाठी दवाखाने तर पाहिजेच ना, त्याच्याशिवाय तर होणंच शक्य नाही. आपण काय करतोय की जे कमीत कमी जे आपले अंमलबजावणी म्हणजे ज्या कृती करतोय आपली ती फार म्हणजे ज्याला अल्प प्रमाणात करतोय असं मी म्हणेन. जी काही कृती आहे ती मोठ्या प्रमाणावर करायला पाहिजे. थोडक्यात काय तर मग रेबीज आपल्याला माहित आहे किती गंभीर आहे. या रेबीजमुळे अनेक जे लोक आहेत मेले आहेत, तडफडून मेले आहेत. कॉर्पोरेशननी याच्यावर काय केले पाहिजे? आतापर्यंत ते हे काही करू शकत नव्हते. याचं कारण असं आहे की कायदा असा होता की त्याच्यामुळे फार जास्ती ऍक्शन त्याच्यावर घेता येत नव्हती. वारंवार तक्रारी यायच्या, कित्येक मुलांना हे कुत्रे चावायचे. कितीही कंप्लेंट केल्या तरी त्यांच्याजवळ एकच उपाय होता, तो म्हणजे त्यांची नसबंदी करणे. याशिवाय दुसरा उपाय नव्हता. ते कुत्रे एका ठिकाणी उचलायचे, दुसरीकडे नेऊन टाकायचे. परंतु आता जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय आलाय त्याच्याप्रमाणे ज्या काय म्हणतात त्याला ST बस स्टँड किंवा इतरही ठिकाणी जर कुत्रे असतील तर ते कॉर्पोरेशननी आपल्या जवळच्या त्यांचं जे निवासस्थान आहे तिथे ठेवायला पाहिजे असा आदेश आलेला आहे. मनपाची आकडेवारी विपरीत जात आहे आणि आपली माहिती आयोगाची आकडेवारी समोर आलेली आहे. आकडेवारी परफेक्ट पाहिजे. जी काय म्हणतात कुत्रे गणना म्हणतात, त्या कुत्रे गणना अगदी सिरियसली व्हायला पाहिजे, तरच आपल्याला किती कुत्रे भटके कुत्रे ते समजतील. महानगरपालिकेला एवढंच सांगेन, आता जो सुप्रीम कोर्टाने जे काही कायदे केले आहेत त्याची अंमलबजावणी स्ट्रिक्टली करावी. नागरिक तक्रार करून सुद्धा प्रश्न मार्गी लागत नाही. अनेकदा NMCचे लोक ते टाळाटाळ करतात, असं सांगतात की आम्हाला तो अधिकार नाही आहे. बरं, त्यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही त्याला उचलून नेऊ शकत नाही, काही झाल्याशिवाय उचलून नेऊ शकत नाही. मीच एक तक्रार केली होती आणि त्यांना असं म्हटलं होतं की हा आजारी प्राणी आहे, तर आजारी प्राणी आहे तर तुम्ही न्या आणि परमनंट ठेवा. परंतु त्यांनी असं सांगितलं, त्यांनी तो कुत्रा नेला आणि वापस पुन्हा पाठवला. त्यांचं असं म्हणणं आहे की कायद्याप्रमाणे आम्ही त्याला इंजेक्शन दिले आणि आपल्या जागेवर वापस पाठवले, कारण याच्याशिवाय आम्हाला दुसरं काही करता येत नाही. भटके कुत्रे खूप झाले. बरं, या भटक्या कुत्र्यांचं नागपूर शहरामध्ये त्यांना अन्न मिळायला लागलं. मुख्य म्हणजे नॉनव्हेज मिळायला लागलं, कारण तुम्ही जे टाकता नॉनव्हेज फेकता ते खायला लागले. त्याच्यामुळे ते स्ट्रॉंग झाले. त्याच्या नसबंदी जेवढी व्हायला पाहिजे तेवढी झाली नाही, त्याच्यामुळे ती संख्या वाढत राहिली. त्यासाठी अनेक लोकांनी कंप्लेंट केली
परंतु NMC वाला म्हणते की आम्हाला इतके पॉवर्स नाही, आम्ही त्याच्याबद्दल काही करू शकत नाही, कारण कायदेच असे केलेले आहे. मुद्दा असा आहे की हजारो कुत्रे झालेत, परंतु त्याकडे लक्ष द्यायला कोणी नाही, कारण हे भटके कुत्रे आहेत. तर हे सगळे जे प्रश्न आहेत, याचा कायदा झाला तरच हे प्रश्न सुटू शकतील. नागपूरमध्ये मोकाट कुत्र्यांचा त्रास वाढत आहे. मनपा रोज 77 कुत्र्यांची नसबंदी करत असल्याचा दावा करते, पण रस्त्यावरील कुत्र्यांची संख्या कमी न होता ती वाढतच आहे. मग हा दावा किती खरा? नागपूरकरांनी थेट मनपाला चॅलेंज केले आहे. ही आकडेवारी खरी असेल तर एका दिवसात 77 कुत्र्यांची नसबंदी करून दाखवा, नाहीतर नागपूरकरांची दिशाभूल करणे बंद करा.